नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे सत्या आता धूमकेतूला म्हणत असतो, धूमकेतू चल पटकन, मी तुझ्या हातावरती मेहंदी काढतो. अगं या बाबड्याच्या लग्नाची जी काही कामे आहेत की नाही, ती ही निरूपा करेल की. थोडासा तिचाही हातभार लागू दे, म्हणजे कसं लग्न छानपैकी पार पडेल. आता मात्र निरूपाला पंकजला सत्याचा खूपच राग येतो. तेव्हा पंकज मात्र सत्याकडे रागाने डोळे वटारून बघत असतो. त्याच वेळेस सत्य म्हणतो, फुसक्या, तुला काय झालं माझ्याकडे रागाने बघायला? हे बघ, तू मेहंदी काढली आहे का? तेव्हा पंकज म्हणू लागतो, नाही, अजून तरी नाही काढली. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही काढली ना, मग एक काम कर फुसक्या, हे घे आणि सगळ्यांना वाट. असे म्हणून आता लगेच ज्यूसचा ट्रे सत्या इथे पंकजच्या हातात देतो आणि म्हणू लागतो, अजिबात थांबायचं नाही या, प्रत्येक पाहुण्यापर्यंत हे ज्यूस पोचलं पाहिजे, प्रत्येकाला वाटायचं. तेव्हा लगेच आता निरूपाला मात्र सत्याचा राग येतो. देविकाही त्याच्याकडे रागाने बघत असते. आता मात्र सर्वजण पंकजकडेच बघू लागतात, कारण नवरदेव मुलगा आणि तो सगळ्यांना ज्यूस वाटणार. तेव्हा लगेच निरूपा उठून उभी राहते आणि म्हणू लागते, पनोती, अरे नवरदेव मुलगा आहे तो आणि त्याला तू असं कामाला लावणार आहे? माझ्या पंकजने आजपर्यंत असलं काय बी काम कधी बी केलेलं नाही आणि आज बी तो असं काही करणार नाही या. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, नाही करणार का? थांब थांब, आज तुला हे काम करायलाच लावतो. आणि निरूपा, तू हे कधीही बघितलं नाही ना पंकजला असं काम करताना, मग तू आज नक्की बघशील. असे म्हणून सत्या आता निरूपाजवळ येतो. आता निरूपाला हात धरून तो बाजूला घेतो आणि म्हणू लागतो, निरूपा, अगं तुझ्या या फुसक्याला आज भांडी पकडू दे, नाहीतर त्याचं पाठीमागचं भांडं फोडेल मी. मग बघ काय करायचंय, भांडं फोडू का भांडी पकडायची? आता मात्र निरूपा गप्प बसलेली असते. तेव्हा लगेच आता सत्या धूमकेतूचा हात हातात घेतो आणि मीराला म्हणू लागतो, चल धूमकेतू, बैस या स्टूलवरती. आता मी माझ्या हाताने तुझ्या हातावरती सुंदर अशी मेहंदी काढणार आहे. आता मीरा मात्र सत्याकडे एकटक बघत हसत असते. आता आजी, सुधाकर भाऊंना, त्या दोघांना असं प्रेमात बघून खूपच भारी वाटतं. सत्या आता खूपच छान अशी मेहंदी मीराच्या हातावरती काढत असतो. आता मात्र निरूपा मुद्दाम सत्या आणि मीरासमोर म्हणू लागते, देविका, झाली ना तुझी मेहंदी काढून? चल मग आपण आतमध्ये रूममध्ये जाऊ. तेव्हा देविका म्हणू लागते, आई, रूममध्ये कशासाठी? तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, अगं तुझ्यासाठी अजून काही दागिने बनवून आणलेत ना मी, मग ते इथे सगळ्यांसमोर कशी दाखवणार? काही लोकांची नजर खूप वाईट असते, नजर बिजर लागली तर. त्यामुळे चल आपण आतमध्ये जाऊ. पार्वती, देविका आणि पंकज सर्वजण आता निरूपाच्या रूममध्ये जातात. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, चल सुद्धा, जेवणाची वेळ झाली बरं का, चला आपण सर्वजण जेवण करून घेऊया. तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, अगं आजी, आपण सगळे जेवूया, पण दादा वहिनीचं अजून झालंच नाहीये. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे ते दोघे जेवतील पाठीमागनं. आता ते दोघेही प्रेमात पडले, त्यांचं कुठे लक्ष तरी आहे का? बघ, आपण एवढी बडबड करायलोय पण अजिबात वर बघायला तयार नाही. दोघेही मग्न झालेत. तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, हो, दो दिल राजी तो कोई भाजीवाडा चलेगा, हो की नाही आजी? आता मात्र सर्वजण रवीला हसू लागतात. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, चला चला सर्वजण चला, तिकडे शेजारच्या हॉलमध्ये जेवणाची सोय झालेली, चला पटकन. आता सर्वजण तिथनं निघून जातात. तेव्हा सुधाकर भाऊ सत्याला म्हणू लागतात, सत्यजित, तुम्हा दोघांचं चालू द्या बरं का. आता मात्र सत्या मीराकडे बघून हसू लागतो. आता सत्याच्या हातावरील मेहंदी काढून झालेली असते. त्याच वेळेस सत्या मीराला म्हणू लागतो, धूमकेतू, आता या एका हातावरती तू मेहंदीवालीकडनं काढून घे, निरूपाला हवं तर मी पैसे देऊन टाकेल. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही नाही, या हातावरही मला तुमच्याकडनंच काढायची, खूप मस्त काढली. आता सत्या खुश होतो आणि म्हणू लागतो, खरंच धूमकेतू, आवडली तुला? तेव्हा मीरा म्हणू लागते, हो, खूप मनापासून आवडली. आता लगेच सत्या दुसऱ्याही हातावरती मीराच्या मेहंदी काढू लागतो. आता मेहंदी काढून होताच सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, बघ, झाली मेहंदी काढून, कशी आली, छान वाटते ना? आता मात्र मीराच्या पोटात कावळे काव काव करायला लागलेले असतात. तेव्हा आता ती नाराज होते आणि म्हणू लागते, हो, मस्त आहे. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, काय झालंय? अगो मी चांगली नाही काढली का? तुला आवडलं नाहीये का? तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही हो, मेहंदी खूपच आवडली, खूप छान काढली, पण माझ्या पोटात खूपच भूक लागली, काव काव करायलेत कावळे, मग काय करू मी आता, मेहंदी काढली हातावर. तेव्हा सत्य म्हणू लागतो, थांब, मी तुला ताट घेऊन येतो. असे म्हणून सत्य आतमध्ये जातो. त्याच वेळेस मधू येते आणि म्हणू लागते, अगं ताई, अशी एकटी का बसायली इकडे, आणि सत्यदादा कुठे? त्याच वेळेस सत्य आतमधनं जेवण घेऊन येतो. आता मात्र सत्या लगेच मीरासमोर ताट ठेवतो आणि म्हणू लागतो, चल धूमकेतू, घे जेवण करून.
तेव्हा मीरा लगेच सत्याला म्हणू लागते, कशी जेवणार आहे मी? आता तुम्हीच मला मेहंदी काढायला सांगितली आणि मग जेवणार कशी मी? तेव्हा सत्या आता इथे बारीक म्हणजे मधूकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो, ए बारीक ए इकडे. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, बारीक वगैरे काही नाही हा, माझी जी कामं उरलेली आहेत ना ती मी हिला सांगणार आहे आणि ती कामं तिला करावी लागणार आहे. त्यामुळे माझ्या हातावरती मेहंदी काढायला फोर्स तुम्हीच केलं ना, तुम्हीच काढली ना ही मेहंदी, मग आता तुम्हीच मला जेवू घाला. मला काही माहिती नाही, मी म्हणत होते की नाही मला नाही काढायची. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हे चांगले धूमकेतू, म्हणजे मेहंदी बी मॅच काढायची आणि जेवू बी मॅच घालायचे. बरं ठीक आहे, चल घालतो जेव, असे म्हणून सत्या आपल्या स्वतःच्या हाताने इथे मीराला भरवत असतो. आता मधू मात्र तिथे सोफ्यावरती बसून त्या दोघांची मज्जा बघत असते. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, अहो केवढले मोठाले घास घालताय तुम्ही, हे तुमचं तोंड नाही आहे, हे माझं तोंड आहे आणि मला असे मोठाले घास खायची सवय नाही आहे. छोटे छोटे घास खा, म्हणजे मी चवीनुसार जेवण करत असते. मग आता सत्य एकदम बारीक घास घेतो. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, अहो काय करायले, कावळ्याच्या असं पिंडीला असं निवद दाखवल्यासारखं का करताय तुम्ही? तेव्हा सत्य आता भडकतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू काय चाललंय तुझं? अगं मोठा घास घातला की मोठा नका घालू, छोटा घातला का छोटा नका घालू, तुला जेवायचं आहे की नाही? तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो जेवायचं आहे की, पण सांगू खरं, आज ना जेवण खूपच गोड लागायलंय, रोजच्यापेक्षा खूपच भारी. तेव्हा सत्या लगेच आता हळूच एक मिरची त्या घासामध्ये घेतो आणि आता मुद्दाम ती मिरची मीराला भरवतो. आता मात्र मीराला खूपच तिखट लागतं. तेव्हा ती जोरजोरात म्हणू लागते, अहो पटकन पाणी द्या, मला खूप तिखट लागायले, खूप तिखट लागायले, पटकन द्या. आता मधू हसू लागते. तेव्हा लगेच आता पाणी पिताच मीरा म्हणू लागते, अहो काय करायलाय तुम्ही, तुम्हाला मिरची बघून घालता येत नाही का, किती तिखट लागलं मला? तेव्हा सत्य म्हणू लागतो, आता धूमकेतू, तू आत्ताच म्हणाली आज जेवण खूपच गोड लागायले, मग तोंडाची चव उगाच बिघडायला नको, म्हणून म्हटलं एखादी मिरची घालावी. आता मात्र मीरा म्हणू लागते, मुद्दाम करताय ना तुम्ही, हे मुद्दाम करताय ना? तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू किती बडबड करतेस तू? अगं जेवण करायचंय ना, भूक लागली ना, मी भरवतोय ना, सारखी वचवच वचवच निस्ती करत असते, दुसऱ्यांचं काही ऐकूनच घेत नाही, चावरी कुठली. तेव्हा मीरा म्हणू लागते, काय बोलले? तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो चावरीच आहे तू. तेव्हा आता लगेच सत्य पुन्हा एक घास मीराला भरवतो. त्याच वेळेस आता मीरा लगेच कडकन सत्याचं बोट चावते. आता मात्र सत्य आई ग करू लागतो आणि म्हणू लागतो, ए चावरे, अगं चावतेस तू मला? तेव्हा मीरा म्हणू लागते, तर तुम्हीच बोलले ना चावरी, म्हटल्यानंतर मी चावणारच. तेव्हा सत्य म्हणू लागतो, रोज कान चावायची आणि आज तर डायरेक्ट बोटच चावलंय, अरे बापरे, ए बारीक ए इकडे आणि भरव तुझ्या बहिणीला, खूप डेंजर बहीण आहे तुझी, असे आता सत्या मधूला म्हणू लागतो आणि लगेच तो आतमध्ये निघून जातो. आता मात्र मीरा एकटक सत्याकडे बघत असते. तेव्हा मधू म्हणू लागते, काय ग ताई, सत्या दादाला एवढा का त्रास देते ग, तो प्रेमाने भरवत होता की नाही तुला, मग का भांडते त्याच्याशी? तेव्हा मीरा म्हणू लागते, अगं भांडण्याने तर प्रेम जास्त वाढतं. तेव्हा लगेच मधू म्हणू लागते, आणि तुमची भांडणं पण काय भारी असतात ना, मला तर खूपच बघावशी वाटतात, काय मस्त मजा येते ग. पण खरंच ताई, तुझं त्या पंकजबरोबर लग्न नाही झालं हे खूप चांगलं झालं, बरं झालं तुझं सत्यादादाबरोबर लग्न झालं. तेव्हा मीरा लगेच म्हणू लागते, हो, जेव्हा मी यांच्याशी लग्न केलं होतं ना, तेव्हा मला खूप पश्चाताप झाला होता, असं वाटलं की मी यांच्याशी लग्न करून खूप मोठी चूक केली. पण नाही, आज खरंच मला कळलं की हे मनाने खूप चांगले आणि हे यांच्यासारखा जोडीदार मला कधीच भेटला नसता. खरंच जे झालं ना ते अगदी योग्य झालं, असे म्हणून आता इथे मीरा सत्याकडे बघत हसत असते. त्याच वेळेस मीरा लगेच मधूला आपल्या हातावरची मेहंदी दाखवते आणि मधूला म्हणू लागते, बघ हे माझे आभाळ आहेत, आभाळ, आणि यांनी त्याच आभाळातील चंद्र सूर्य तारे सगळं काही माझ्या हातावरती आणून ठेवले. सत्याने आता मीराच्या हातावरती चंद्र सूर्य तारे सगळे काही चित्र काढलेले असतात. आता मात्र मधूही खूपच खुश होते. त्याच वेळेस इकडे संध्याकाळी देविकाच्या घरी मात्र खूपच काही टेन्शन आलेलं असतं. तेव्हा सोनाली म्हणू लागते, अगं देविका, आज तुझी हळद आहे आणि तू का टेन्शन घेते एवढं, त्या मॅनेजरचा विषय सोडून दे. तेव्हा देविका म्हणू लागते, अगं काय करू मी, एकीकडे मला सगळं सुख दिसतंय ग, पण दुसरीकडे तो मॅनेजर अचानक लग्नात आला आणि त्याने सगळ्यांना सत्य सांगितलं तर माझ्या आयुष्याची वाट लागून जाईल ग, बर्बाद होईल माझं आयुष्य, काय करू मी सोनाली, मला काही कळतच नाही, असे म्हणून आता देविका रडू लागते. त्याच वेळेस आता लगेच दरवाजाची बेल वाजते. देविका मात्र घाबरते आणि म्हणू लागते, अरे बापरे, नक्की तो मॅनेजर आला असेल, मला खूप भीती वाटते. तेव्हा सोनाली तिची समजूत काढत म्हणू लागते,
अगं मी बघते कोण आहे ते, घाबरू नको देविका, असे म्हणून सोनाली आता पटकन दरवाजा उघडते. त्याच वेळेस बघते तर आता इथे पंकजची उष्टी हळद घेऊन देविका आणि सोनालीच्या घरी निरूपा आणि पार्वती आलेले असतात. आता मात्र लगेच दरवाजा उघडताच निरूपा बघते तर देविका रडत असते. त्याच वेळेस निरूपा पटकन आतमध्ये येते आणि म्हणू लागते, काय झालं देविका, तू अशी रडतेस का? आणि तुझ्या घरी कोणीच मैत्रिणी वगैरे आल्या नाही का? हळदीची काही तयारी केली नाही का? तुम्ही हळद लावणार नाही आहेत का? तेव्हा लगेच आता सोनाली म्हणू लागते, नाही नाही अहो मावशी, आता येणारच आहे मैत्रिणी आणि मग आम्ही हळद लावणारच होतो. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, हो ना, मग जा बरं पटकन देविकाला बसण्यासाठी पाट घेऊन ये. आता लगेच निरूपा आपल्या स्वतःच्या हाताने पंकजची उष्टी हळद इथे देविकाला लावू लागते आणि म्हणू लागते, आजची शेवटचीच रात्र आहे तुझी या घरात. उद्यापासनं तू मापटं ओलांडून आमच्या घरात येणार आहे. कधी उद्याचा दिवस येईल आणि तुझं आणि पंकजचं लग्न होईल ना, खरंच हा दिवस बघण्याची माझी खूप इच्छा होती आणि उद्या तो पूर्ण होणार आहे. आता मात्र निरूपा खूपच खुश असते. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, बरं चला आता उष्टी हळद लावली, तुम्ही तुमची हळद लावून घ्या आणि मग उरकून घ्या. आणि सोनाली, माझ्या सुनेला जास्त वेळ जागरण करू देऊ नको. उद्या लग्न आहे, उद्या दिवसभर ती फ्रेश राहायला हवी, हो की नाही? आता मात्र निरूपा आणि पार्वती तिथनं निघालेले असतात. तेव्हा लगेच आता इथे देविका मनाशीच म्हणू लागते, आई मी उद्या तुमच्या घरात येणार म्हणून तुम्ही किती खुश आहात, पण उद्या नेमकं काय होणार आहे, लग्न होणार आहे की नाही हेच मला माहिती नाही. असे म्हणून आता देविका मात्र खूपच टेन्शनमध्ये असते. तरी ते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीरा आता हॉल सजवण्यासाठी इकडे लग्नाच्या ठिकाणी हॉलमध्ये आलेली असते. आता मात्र मीरा गणपती बाप्पासमोर नारळ फोडते आणि म्हणू लागते, बाप्पा समजा काही ठीक होऊ दे आणि जरी काही चुकलं माकलं तरी मी सुधरून घ्यायला तयार आहे, मला फक्त मार्ग दाखव बरं का. आणि हो, अशीच तुझी कृपा आमच्यावरती राहू दे आणि सगळं काही डेकोरेशन छान पद्धतीने होऊ दे. आता मात्र लगेच इथे मीरा मिलिंद काकांना आवाज देते आणि म्हणू लागते, हे बघा, हे लग्नाचं मी जे काही डिझाईन काढलंय ना, अशाच पद्धतीने सगळं डेकोरेशन व्हायला हवं. तेव्हा मिलिंद काका म्हणू लागतात, अगं मीरा, तू हे जे काही डिझाईन बनवलंय ना, ते कागदावरती बघायला भारी वाटतंय गं, पण ते करणं खूप अवघड वाटतंय. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही मिलिंद काका, मी आहे ना तुमच्या मदतीला. मी जसं ठरवलंय ना तसंच डिझाईन झालं पाहिजे. तुम्ही नका काळजी करू, आपण सगळं काही ठीक करू. आता मात्र इकडे सत्याची गाडी पंकज, आजी सर्वांना लग्नाच्या ठिकाणी घेऊन आलेली असते. आता मात्र पंकज खूपच आनंदात गाडीतनं उतरतो. निरूपा ही खूपच नटून थटून आलेली असते. त्याच वेळेस आता लगेच बाहेर पंकज आणि देविकाच्या लग्नाचा बोर्ड लावलेला असतो. तेव्हा निरूपा आता ते बोर्ड जवळ येते आणि म्हणू लागते, खरंच या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत होते आणि आज माझ्या बबड्याचं लग्न होणार आहे. आज तो दिवस उगवलाय खरंच. आता मात्र निरूपा सर्वजण खूपच खुश असतात. त्याच वेळेस इकडे आतमध्ये मीरा, मिलिंद काका व सर्व माणसे कामाला लागलेली असतात. पण मात्र अचानक मीराला फोन येतो. आता मात्र त्यांनी जे डेकोरेशनचं सामान मागितलेलं असतं ते अचानक दुसरीकडे पाठवल्यामुळे त्यांच्याकडे सामान घेऊन यायला कोणीही माणसं नसतात. त्यामुळे तुम्हाला स्वतःला येऊन हे सामान घेऊन जावं लागेल, असे तो माणूस मीराला म्हणू लागतो. आता मात्र मीरा म्हणू लागते, हो वेळ खूप कमी राहिलाय आणि अचानक कसं तुम्ही असं म्हणू शकता, आम्हाला सामान हवंय लगेच, आत्ता डेकोरेशन चालू आहे आमचं. तेव्हा तो माणूस म्हणू लागतो, हे बघा मॅडम, मी काहीही करू शकत नाहीये, तुम्हाला ते गोडाऊनमधनं घेऊन जावंच लागेल. तेव्हा मीरा म्हणू लागते, ठीक आहे, काय करता येईल मी बघते, असे म्हणून फोन ठेवते. आता मात्र इथे निरूपा, आजी सर्वजण आता हॉलमध्ये दाखल झालेले असतात. आता मात्र निरूपा बघते तर अजून काही तयारी नाही आहे. इथे तर लग्नाचा दिवस आलाय, वेळ होत आली, तरी या फुलवालीने काही तयारी केली नाही, डेकोरेशन झालंच नाही. तेव्हा लगेच दरवाजातच आता निरूपा मीराला जोरजोरात ओरडू लागते आणि म्हणू लागते, अगं ये फुलवाली, खूप तोऱ्या तोऱ्यात सांगत होती ना तू सगळं डेकोरेशन करणार आहे, मग काय झालं? आता मात्र मीरा खूपच घाबरते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता मीरा म्हणू लागते, हो सासूबाई मी करणारच आहे. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, 1 तासाच्या आत मला सगळं काही जिकडे तिकडे व्हायला हवं, सगळं डेकोरेशन मला पूर्ण व्हायला हवं, नाहीतर नाहीतर आता मीरा खूपच घाबरते. सासूबाई काय करतील, मला या घरातनं बाहेर तर काढणार नाही ना. या भीतीने आता मीराला काय करावं काही सुचत नाही. पण मात्र अचानक सत्य येऊन मीराची कशी मदत करेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.